आणि तोच वदने त्याच मुखातून तेच अंतकरणातून प्रगट. मला सांगा, अंतकरण जे ते बाहेर पडतं का दुसरं? तुकोबरा सांगतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर धरिताही परी आवरेना. जे आत तेच बाहेर पडतं का दुसरं बाहेर पडत? काय जे स्वभाव माणसाचा. बघा, एका मुलाचं लग्न जुळत नव्हतं आणि तो मुलगा होता तोत्रा. वडिलांनी सांगितलं, तुझं लग्न जुळवायचं असेल तर तू बोलायचं नाही पाहुण्यासमोर. मुलीला बघितलं, सगळे पाहुणे बघितले, म्हणलं आता मुलाला मुलीला बघू द्या. आता मुलगी पोतलीच होती. तिला मी सांगितलं त्याच्या आई वडील तू बी बोलायचं. आणि सगळ्या जणांना बघितलं, दोघांचाच कार्यक्रम ठरला. आता तुम्ही दोघं बघा म्हणे काय करा. मुलीला चहा घेऊन पाठवलं, मुलगी चहा घेऊन आली, मुलाच्या हातात गप दिला. आता काय जे बाहेर ते पडतच असतं ना. आता मुलगा चहा प्यायला लागला आणि तेवढ्यात त्याच्या खिशावर एक असा नागतोडा येऊन बसला. तिला काही आवडलंच नाही त्या मुलीला, बरं का. पण त्या मुलीला तो किडा बघितला, या मुलाला बघितलं चहा प्यायला लागला आणि ती मुलगी टिकून वर किडा 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 हा म्हणतो तुतय तुतय तुतय. म्हणजे अंतकरणात ते बाहेर पडतं. तसं तिच्या अंतकरणात भगवंत बसलेले. प्रपंच बाहेर नाही पडणार, भगवंतच बाहेर पडणार. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात, कान्हा रे मन मोहनलाल सबही विसरू देखे गोपाल. सगळ्याचा विसर पडलाय आणि त्या भगवंतालाच बघायला लागले, त्याचं ध्यान करायला लागले. कारण महाराज त्याचं चित्त, तिचं चित्त भगवंताने आकर्षित केलेलं होतं. महाराज म्हणतात, पाहिलिया वेद लागे पैसे जीवी जडू. परमार्थ म्हणजे चित्त पाहिजे. काय पाहिजे? चित्त पाहिजे. प्रपंचामध्ये वित्त पाहिजे आणि चांगलं खाल्लेलं पचण्यासाठी शरीरात पित्त बी पाहिजे, बरं का. जे तसं होत नाही. एका पक्षामध्ये सर्वच लागतं. परमार्थात काय लागतं? चित्त लागतं, बाकी काहीच नाही. इथं परमार्थामध्ये बघा, लग्न कार्य जर ठरवलं, लग्न जर ठरलं की महाराज मंडप असला तरी लग्न होतं, वाजंत्री नसले तरी लग्न होतं, सासू सासरी नसले तरी लग्न होतं, मामा नसलं तरी लग्न होतं, डीजे नसलं तरी लग्न होतं, मेकअप वाला नसलं तरी लग्न होतं, आणि नवरा नवरी नसले तरी लग्न नाही 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 नाही. हे सगळे जरी नसले पण नवरा नवरी असले तर लग्नाला महत्व आहे. हे सगळं जरी आहे, सगळे